पुन्हा एकदा सत्ता संघर्षाच्या काळामध्ये अजितदादा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरायची आपल्याला माहिती आहे। आणि मी थेट दृश्य दाखवतो दिल्लीतल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानावरची। येताना त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सरकारची जी महाराष्ट्र सदनामध्ये गाडी असते प्रोटोकॉलची, त्यांच्या पदासाठीची जी गाडी ती गाडी होती। मात्र जाताना काही वेळापूर्वी ते मर्सिडीज ब्लॅक कलरची होती, त्या गाडीमधून अजित पवार प्रफुल्ल पटेल हे दोघेही रवाना झाले। त्यावेळेला त्यांच्याबरोबर फक्त स्वीय सहाय्यक होते आणि जवळपास 15 मिनिटं झाली जी अमित शाह यांच्याबरोबर त्यांनी भेट घेतली, चर्चा देखील झाली आहे। साधारणतः दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत समजते। 70 जागांपैकी काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपकडे मागू शकते आणि त्यातल्या काही जागा भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ शकते। ही झाली एक बाब निवडणुकीची। आणि दुसरं म्हणजे अजित पवार यांच्या दौऱ्याचं कारण असं सांगितलं जात आहे, सुनेत्रा पवार यांना जे शासकीय घर मिळालेलं आहे लोकसभा सचिवालयाकडनं, कारण त्या राज्यसभेच्या खासदार आहेत, त्या घराची पाहणी करण्याकरिता देखील ते आलेले होते। आणि अमित शाह यांच्यासोबत बैठक घेण्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दिल्लीतले काही पदाधिकारी त्यांच्या पक्षाचे देखील होते। कारण आपल्याला माहिती आहे अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार निवडून आले किंवा जर त्यांना मताधिक्य त्यांना मिळालं तर नक्की राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतो। आणि त्यामुळे दिल्लीतल्या काही पदाधिकाऱ्यांची भेट आणि बैठक जी आहे ती देखील झाली। या सगळ्या दरम्यान पार्थ पवार देखील राजधानी दिल्लीमध्ये उपस्थित होते आणि अमित शाह यांची भेट झाल्यानंतर अजित पवार हे खासगी विमानानं पुन्हा पुण्याला रवाना होणार आहेत। नक्कीच संदीप, अजित पवार यांच्यासोबत अजून कोण कोण होतं या संदर्भात काही माहिती मिळते का, किंवा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काही चर्चा झाली या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीमध्ये नक्कीच याबाबत चर्चा होऊ शकते, नाकारता येत नाही वृषाली। मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे त्यांच्याबरोबर सध्या नाहीत। सुनील तटकरे हे एका वेगळ्या कामानिमित्त दक्षिण भारतामध्ये आहेत। त्यांच्यासोबत फक्त पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोघंच होते। मात्र पार्थ पवार हे अमित शाह यांच्या निवासस्थानी नव्हते। अमित शाह यांच्या निवासस्थानी जेव्हा अजितदादा गेले होते त्यावेळेला त्यांच्यासोबत फक्त प्रफुल्ल पटेल हेच होते। साधारणतः 2-3 शक्यता सांगितल्या जातात। मी सांगितल्याप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणुकीची एक चर्चा असू शकते। दुसरं धनंजय मुंडेंच्या संदर्भात काही विस्तृत चर्चा या तिन्ही नेत्यांमध्ये होऊ शकते। आणि तिसरं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातल्या विस्ताराबाबत देखील चर्चा होऊ शकते, कारण राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही मंत्रिपद जे आहे ते मिळालेलं नाही आहे। खासदार त्यांचे आता 4 झालेले आहेत, त्यामुळे केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी खरं तर अजित पवार हे आग्रही आहेत। कारण विधानसभा निवडणुका आता पार पडल्यात आणि त्या निवडणुका म्हणजे निवडणुका होईपर्यंत अजित पवार यांना शब्द दिला होता अशी देखील एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। त्यामुळे येतं जे अधिवेशन आहे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प जो मांडला जाणार आहे त्या हिवाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद देण्यात यावं केंद्रामध्ये, यासाठी अजितदादा आग्रही। त्याबद्दल देखील अमित शाह यांच्याबरोबर चर्चा होऊ शकते। दिल्ली विधानसभा निवडणूक निश्चित संदीप, तुमच्याकडून या भेटी संदर्भात सविस्तर अपडेट घेणार असो। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।